समाजातील युवकांनी नेतृत्वासाठी पुढे यावे. प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे. दलित महासंघाच्या बैठकीत संघटन विस्तारावर भर. दलित महासंघ निपाणी तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मातंग समाजाच्या व्यापक बैठकीत संघटन बळकटीकरण, सामाजिक एकजूट आणि युवकांच्या सहभागावर विशेष भर देण्यात आला. निपाणीतील संत नामदेव सभागृह येथे झालेल्या बैठकीत विविध सामाजिक प्रश्नांवर चर्चा करून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संघटितपणे कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे होते. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून प्राध्यापक पुष्पलता सकटे उपस्थित होत्या. कार्यक्रमात समाजातील विविध स्तरांतील कार्यकर्ते, युवक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे यांनी मार्गदर्शन करताना समाजातील युवकांनी शिक्षण, संघटन आणि सामाजिक नेतृत्व या 3 बाबींना प्राधान्य देण्याची गरज व्यक्त केली. प्राध्यापक पुष्पलता सकटे यांनी महिलांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय सहभाग घेऊन कुटुंबासह समाजाच्या विकासात योगदान द्यावे असे प्रतिपादन केले. तालुक्यातील गावागावांत संघटन विस्तार, युवकांना संघटनेशी जोडणे, सामाजिक प्रश्नांवर जनजागृती आणि समाजहिताच्या विविध कार्यक्रमांचे नियोजन याबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दत्तात्रय माने यांनी केले. यावेळी दत्ता माने, शंकर कांबळे, अंकुश कांबळे, संजू केंगारे, दीपक केंगारे, भोपाल रोड्डे, गणपती घस्ती, अक्षय केंगारे, नाना अहिहोळे, सुधाकर अहिहोळे, सुधीर अहिहोळे, अनिता केंगारे, प्रतिभा रोड्डे, सुषमा माने, सृष्टी माने त्यांच्यासह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सुधाकर अहिहोळे तर आभार भरत रोड्डे यांनी केले. महान कार्य न्यूजसाठी गौतम जाधव, निपाणी. महिलेला माझं सांगणं आहे की मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या आणि सगळ्या बापांना माझं सांगणं आहे की पोरांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या. उपाशी राहा पण शिक्षण द्या. आणि त्यात काय अडचण आली तर माझ्यासारख्याला सांगा. काय मदत करता आली तर आम्ही सुद्धा मदत करायला तयार आहे. परंतु आपल्याला मुलांना शिक्षित करायचं आहे, ज्ञानी करायचं आहे आणि महत्वाच्या पदावर आपली पोरं बसली पाहिजे. आपली पोरं तहसीलदार झाली पाहिजेत, आपली पोरं कलेक्टर झाली पाहिजेत, आपली पोरं DYSP झाली पाहिजेत, आपली पोरं फौजदार झाली पाहिजेत, या वकील झाली पाहिजेत. ही मुलगी वकील झाली, ही मुलगी चांगलं नैपुण्य मिळवले, जोरदार टाळ्या वाजवून. शिक्षणासारखं शस्त्र नाही, शिक्षण फार महत्वाचं आणि त्या दृष्टीनं हे जे आरक्षण वर्गीकरण आपण केलंय, मला खूप आनंद वाटतो या गोष्टीचा. मी आज एक ठराव करणार आणि मी तो ठराव मांडल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवाव्यात अशी माझी इच्छा. आणि तो ठराव असा आहे की कर्नाटकच्या सरकारनं आरक्षणाचं उपवर्गीकरण केल्याबद्दल दलित महासंघाच्या वतीनं कर्नाटकच्या सरकारचं आपण अभिनंदन करण्याचा ठराव, सरकारचं अभिनंदन आपण करतो. आणि जर वेळ मिळाली तर आपण बेंगलोरला जाऊन मुख्यमंत्र्याला किंवा समाज कल्याण मंत्र्याचा आपण सत्कार करू. त्या दृष्टीने आपण काय करता येते का बघूया. महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची चळवळ चालू आहे आणि या चळवळीलाही तुम्ही मंडळींनी सहकार्य करावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण सगळे इथं आलेला मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. दत्ता सामाजिक क्षेत्रात काम करतो, शैक्षणिक क्षेत्रात काम करतो, राजकीय क्षेत्रात काम करतो. महिलांच्या म्हणजे अनेक संघटना आहेत. महिलांची संघटना आहे, विद्यार्थ्यांच्या संघटना आहेत, अनेक जाती धर्माच्या सुद्धा दलित महासंघाच्या वतीने आपण काम करतो. पारधी मुक्ती आंदोलन आहे, गोपाळ मुक्ती आंदोलन आहे, म्हणजे असं अनेक क्षेत्रामध्ये आपण काम करतो. महिलांच्या क्षेत्रातही काम कमी आहे असं मला आतापर्यंत वाटायचं, परंतु आज पहिल्याच बैठकीला महिलांची संख्या जास्त आहे. आज दोघींचे इथं सत्कार झाले. शिक्षणाचं प्रमाण चांगलं आहे, अजून आपल्याला वाढवलं पाहिजे. खरं तर आज मी इथं बोलण्याच्या मानसिकतेमध्ये तसं म्हटलं तर नाही. थोडासा मला आज एक आता स्टेजवरच बॅड न्यूज समजली, त्यामुळं माझं तुम्हाला वाटत असेल वेगळं काहीतरी होत आहे. तरीही आग्रह केल्यामुळे मी 2 शब्द बोलले. धन्यवाद.